अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुक्षेत्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. श्री गुरुरामचंद्राय नमः. नामधारक मने सिद्धासे गोकर्ण महिमा निरोपिलीसी. श्री गुरु राहिले किती दिवसे वर्तले पुढे काय सांगा. तो गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता मानंदो अति उल्हास होतसे. परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येते राहिले वर्षे तिनी गुप्ते. तेथुनी श्रीगिरी पर्वता येते लोकानुग्रहा करावया. जयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्था समान जान. चरण पवित्र वितत पुराण वेद श्रुती बोलते. समस्त तीर्थे गुरुच्या चरणी ते का हिंडते तीर्थभुवनी. आता अनुग्रहा लागुनी जात असती पर्यसा. मासचारी क्रमुनी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन देत भक्ता ते पातले तया कुरोपुरा. कुरोपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहिनीर. महिमा सांगता पार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा वजता विस्तार होईल भौकता. पुढे अशी अखिल चरिता एका तुम्ही एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरोपुरे ख्याती झाली भूमीवरे. प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा. जे जन जाते भक्तेसे सौख्य पावते अप्रयासे. लक्ष्मी कन्या पुत्रेसी जे जे चिंतिले पावते. समस्त महिमा सांगावयासे विस्तार होईल भवसे. नामधारका परियसे सांगेन किंचित तुझाता. पुढे अवतार व्हावया गते सांगेने काय कचेते. श्रीपाद करो पुरी असते कार्याकारण पुढे असे. अवतार व्हावया कारणे सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न होता ब्राह्मण तया ग्रामी. त्याची भार्या होती एका नाम तिचे अंबिका. सुशीलाचारपती सेवका देका महापुण्य सती. ते पुत्र होऊनी मरते पूर्वकर्म फळ अर्जिते. अनेक तीर्थे आचरते तिने केली पर्यसा. ऐसे असता होणार गते पुत्र झाले मंदमते. माता स्नेह करी अति प्रीती अपूर्व आपणासे म्हणूनी. वर्तता माता पित्या घरे विप्रानुज वाढला अति प्रीती करे. व्रतबंध करते कुळाचारे वेदाभ्यास घालावया. विद्या नये ते कुमरा मंदमती अज्ञान बधिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा मने पुत्र मतिहीन. अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्री. अनेक परी शिकवे त्यासे ताडन करी बहुवसे. दुःख होय त्या जन्येसे वर्जी आपल्या पतीते. पतीसी मने ते नारे पुत्र नाहीत अम्माचारी. कष्ट करुणे नाना परी पोषले एका बाळकासे. विद्या नये वेद त्यासे वाया मारू नका कष्टेसे. प्राचीन कर्मासे त्यासे मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासे त्राटन करा लहरनिशे. प्राण तेजी नहा भरवसे म्हणून पतीसी विनवित. श्रेयचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंतमणी. ऐसा काळक्रमणी होते तया ग्रामात. वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडेला असमाधानी. दैववस्य करुणी पंचत्व पावला पर्यसा. पुत्रासहित ती येणारी होती तेथे कुरोपुरी. याचुनी आपुले उदर भरी जीवित्व करते येणे परी. विप्रश्रीचा कुमर देखा विवाह योग्य झाला निका. निंदा करते सकळे लोका मतिहीन म्हणून तयासी. कन्या न देते तयासी कोणी समस्त करते दूषणे. म्हणते शुष्के वाहका पाणी उदर भरी येणे विधी. समस्त ब्राह्मण म्हणते त्यासे दगडापरी जन्मलासे. लांछन आणले वंशासे अरे मूर्खा कुलनाशिका. तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र.
जाणे धर्म वेद धर्मशास्त्र त्याचे पोटी तू जन्मलासी बोला निला पित्यासी घातले पितृ अधोगतीसे भिक्षा मागुनी पोट भरसी अरे मूर्खा कुळनाशिका जन्मोनी तू संसारी काय करावे पशु वापरे अथवा गंगा प्रवेश करे जन्मनी वाया म्हणती लोक ऐसे कुणी ब्रह्मचारी दुःख करे नाना परी मातीसी म्हणे ती अवेश्वरी तेजीन प्राण म्हणतसे निंदा करती सकळ मज असोनी देह कवन काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्य वासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता चिंता करी अति चिंतन शोक करी महाघन प्रलापितसे ती नारी माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगत भरित स्नान करिता श्रीपाद योगी जाऊनी लागती दोघे चरणी विनविता ती करजोडणी वासना असे आमच्या मने प्राण तेजू गंगेत निरोप द्यावाजी अम्मासे सद्गती व्हावया कारणासे आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोणी विप्रसतीचे वचन पुसते श्रीपाद दयामान काय संकट तुमचे मन त्यजने प्राण कवन कार्या विप्रश्री ते वेळा सांगते झाले दुःख सकळा मने स्वामी भक्त वत्सला तारावी आम्हा पतितांसी पुत्राविने कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळ देव आराधिले व्रत उपवास सांगो किती करिता झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करते सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याच्या पोटी झाला हीन मंदमते दुरात्मा कृपा करेगा श्रीपाद येते जन्मोजन्मी ऐसे गते पुत्र न व्हावा मंदमते ऐसा पदार्थ सांग मज दया सागरा दैन्य हरणा म्हणून धरले तुझ्या चरणा शरणागता रक्षणा आजी आलासी देवराना जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुसरी परी व्याले पुत्र न राहती वाचोनी हा एक सुत जैसे शेळी गळास्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवी तसे श्री गुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पुण्यमान पुत्र पावने जैसा तो पूज्य जगत्रयी सकळ लोक त्यासी वंद्यते ऐसा पुत्र होणे म्हणते उपाव सांग श्रीपाद येते मननी चरणी लागली त्याचे निमाझी उद्धार गती नवे मागुते पुनरावृत्ते पितृज सकळ स्वर्ग प्राप्ती लादती ऐसे निरोपावे वासनासे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाही नैनी पूज्यमान समस्तासी श्रीपाद ऐकुनी तिचे वचन सांगती कृपा भक्ती करून करी हो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळीयाच्या घरी देखा श्रीकृष्ण उपजला कारणिका व्रत केले गवळी एका ईश्वराचे आराधन तैसा आराधे तो ईश्वर पुत्र पावसे हा निर्धार तुझ्या मनीचा असे भार लादसी मने श्रीपाद देव विप्रश्री म्हणे ते वेळी व्रत केले कैसे गवळे कैसे पूजले चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेचे आपण करीन व्रत म्हणून लागतेसे चरणात कृपामूर्ती श्री गुरु प्रेमयुक्त सांगता झाला तेवेळी म्हणते श्रीपाद तेसे ईश्वर पूजी व तू प्रदोषे मंदवारी त्रयोदशी विशेषी पूजा करी व भक्तीने पूजा देखील जे गवळीने विस्तार असे स्कंद पुराणे सांगेन एक सगुणी म्हणते श्री गुरु तेसी ऐकुनी श्री गुरुचे वचना संतोष झाले विप्रांगणा जाऊनी लागे श्री गुरु चरणा विनविती झाली तेवेळी विप्रश्री म्हणे स्वामी असे अभिनव माते निरोपीसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा आपण केली पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवने परी विस्तारावे दातारा श्री गुरु सांगती तेसे सांगेने का एक चित्तेसे उज्जैनी नाम नगरीसे झाले विचित्र परियसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सकासे प्राण मनी भद्र मनिजे परियसा सदा ईश्वर पूजा करी नाना पूजा अपारे भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्षे तया मणिभद्र राजा देखा
तया मनीचे लक्षण सुवर्ण होती लोहपाषाण तेज फाके ज्यावरी जाण कनक होय पर्यसा जे जे चिंतिते मानसे तुरित पावे स्मरणैसे ऐसे ख्याती मानिकासे समस्त राजे कांक्षा करीती इष्टती मागती किती एक मागो पाठविते मानिक बलात्कारे घेणे एक राजे वांचिते पर्यसा मनती क्रय करुणी देखा आपणा द्यावे त्या मानिका जरी न देशी स्वाभाविका युद्धा लागे येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगर त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवणी क्षोणी वेष्टिले तया नगरासी तद्दिने शनिवार त्रयोदशी राजा वैसला पूजेसे शंकान धरी मानसे एक चित्ते पूजितसे कल्लेश्वर लिंगासे पूजा करिता राजा हर्षे गवळ्या कुमार पहावयासे आले तया शिवालया पूजा पाहुणी शिवाचे मुले म्हणती गवळ्यांचे खेळू चला अक्षयैसेचे लिंग करुणी पूजवाता म्हणून विनोदे करुण आपले गृहा सनिधानी एक वटोनी पाशानी कल्पिले ते शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करती बाळक चांग नाना परीची पत्री सांग कल्पिले ते पूजेसी षोडोपचारे पूजा करते उदक नैवेद्य समर्पिते ऐसे कौतुके खेळती तथा गोपकुमारक गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रानी ती बोलावणी भोजना कारणे म्हणून गेले सकळ बाळके त्यातील एक गोपी सूत जाण नये भोना लिंग सोडणं त्याची माता जवळी येऊन मारी आपल्या पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासे चल घरा झाली निशी काय केली या नवचे पर्यसी तया गोपकुमारक कोपे करुणी ते गवळीनी मोडी पूजा खेळांगणी पाषाण दोरी टाकुनी गेली आपल्या मंदिरा पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करीतसे अनेक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राण तेजो पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुतासे शिवालय रत्न खचित सूर्य तेजा ऐसे शोभत लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बाळक निज रूप धरुणी गौरी रमण उठवी बाळक हाती धरुण वर माग मने प्रसन्न जे वांचिसी देईन तुते बाळक प्रार्थे ईश्वरासे कोपन धरावा मातेसे पूजा मोडिले ते प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वरू दिला बहुप्रेते प्रदोष समयी पूजा देखती गवणी होय देवधन्यी तिचे पोटीचा होईल सुत तोचे विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पहिली म्हणत पोशील आपले पुत्रा परी जे जे मनी तू इच्छेसे पावेल वेगे वरी मानसी आकेल सौख्य तुझे वंशी पुत्र पौत्री नांदाल प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालया गुप्ती शिवालय राहिले रत्न खचिती गवळ्या घरी तया परी कोटेश्वर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरच लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकर आले होते परराष्ट्र राजे विस्मय करती महाचोज सोडणी दोष बोलती ओज भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसिया सवे विरोध काय म्हणून पाठविते सेवकांचे भेटो म्हणती प्रतेसे राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात इतके होता अभेश्वरी राजापुसे प्रत्येकरी रात्री असती अंधकारी उदय झाला केबीश्वर्य राजे चंद्रसेना सहित सगळे पहावया येती जे कौतुक रत्न खचित दिसे चित्रक शिवालय अनुपम्य तेने चिपरी गवळ्या सदन विराजमान अति गहन पुस्ता झाला राजा आपण तया गवळी कुमरकाते सांगितला सर्व वृत्तांत संतोष करती राजे समस्त गवळ्या राजा तू होय म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया राजा तुळ्या कुमार घेऊनी घरा मातेशी सांगे सवित्सरा येईल पुढे तुझे अवदरा नारायण अवतारुणी ऐसे ईश्वरे जिजलावर संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिलेसी पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेचे ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा आली फळा
श्रीपाद सांगे ते वेळा तया विप्रश्रेयसी तुझे मन असे जरी होईल पुत्र माझे सरी संशय सांधून निर्धारी धरी शनी प्रदोष पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव विप्रश्रेयचा पाहुनी भाव प्रसन्न झाला ते वेळी बोलावनी तिचे कुमारकासे हस्त ठेवी मस्तकेसे ज्ञान झाले तत्काळेसे त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला ती प्रकाशा विस्मय झाला सहसा विप्रमंते आचार्य विस्मय करुणी विप्रमणिता मने ईश्वर हा निश्चितार्था काया कारणावतार्थ आला नरदेह धरुण्या पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडले आम्हा हो निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ म्हणून नमे क्षणा मने ईश्वर तुझी होसी पूजा करीन तुझ मी प्रदोषी मी त्या नवे तुझी वाक्यासे पुत्र व्हावा तो जायचा ऐसा निश्चय करुणी पूजा करी नित्य येऊनी प्रदोष पूजा करी अतिगणी करी श्रीपाद रायासे पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रादी संपन्नी पूजा झाली अतिगणी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मंगतयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्त धनासे रक्षित एक शिष्या एक चित्ते नामधारका श्रीमंता नामधारक भक्तासे सांगे सिद्ध विस्तारेसे परिसा समस्त भक्त हर्षी मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्र कथा कल्पतरुलते श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टमोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा।